किंवा ते लोकं कसे स्ट्रगल करतात शिकण्यासाठी सुद्धा. बऱ्याच मुलींना तर शिकायलाच मिळत नाही गावाकडे. एखादा चाड्या लावणार असतो. असे म्हणजे याच्याकडे का बघितलं? नाही, मला खरं नाव माहिती आहे त्याचं, अथर्व आधाटे. पण मला त्याला अभ्या म्हणायला आवडतं. नक्कीच. ऐकून ऐकून बोलतो. मेरी हिंदी बहुत अच्छी है, फिर भी मेरे को थोडका मोडका बोलना आता है. हाँ ऐसा. त्या डोंगरावरच्या लोकांना इकडची अलीकडची जी चांगली मोठी मोठी गावं आहेत ना, ती तुच्छ समजतात की यार तुम्ही कोण, तुम्ही गरीब हे ते. त्यांनी मला 1ली ते 4थी 4 वर्ष माझे पप्पाच होते शिकवायला. त्यामुळे मला असं वाटतं की परत त्या काळात जावं, कारण काहीच टेन्शन नव्हतं. सगळी मजा पेपर चेक करायला आमच्याच घरी. 10वीला मी नाही टेन्शन घेतलं. खरं तर मी 10वीचे पेपर होतो तेव्हा पण मी शूटलाच होतो. आणि शूट करत करत मी पेपरला जायचो, परत यायचो संध्याकाळी, परत शूट व्हायचं, मग परत पेपरला जायचो. त्यामुळं मला टाईम मशीनमधून महाराजांच्या काळात जायला आवडेल, कारण की बघायला भेटेल तेव्हा कसं काय होतं. कारण की पण नक्की काय असेल कोरीपाटी, मी कधीच म्हणजे काम केलं नव्हतं. पण इथे आल्यानंतर कळालं की किती स्ट्रगल आहे आणि किती टीमवर्कनं ते लोक काम करतात, किती डिसिप्लिन आहे त्यांच्यामध्ये. ते खूप मस्त, मला खूप आवडलं ते त्यांचं. नक्की आमची सिरीज अशी आहे की जिथे मैत्री आहे, परत ज्या घडामोडी घडतायत आत्ता आजूबाजूला आपल्या, ज्या की मोस्टली लोक बोलत नाही त्याबद्दल, पण ते बोलणं गरजेचं आहे की गावाकडची माणसांच्या व्यथा असतात किंवा ते लोक कसे स्ट्रगल करतात शिकण्यासाठी सुद्धा. बऱ्याच मुलींना तर शिकायलाच मिळत नाही गावाकडे. तर मी आणि पल्लवी म्हणून एक कॅरेक्टर आहे आणि ही आम्ही 4 मुलं. आम्ही डोंगरावरती राहतो आणि त्या डोंगरावरच्या लोकांना इकडची अलीकडची जी चांगली मोठी मोठी गावं आहेत ना, ती तुच्छ समजतात की यार तुम्ही कोण, तुम्ही गरीब हे ते. मग तिथून आम्ही स्ट्रगल, परत आमचं शाळेपर्यंत येणं. आम्ही एवढं सकाळी आमची शाळा 10 वाजता असते, पण आम्हाला आमच्या घरातून 6च्या दरम्यान 7पर्यंत निघावं लागतं, कारण आम्हाला सगळं चढून चालून वगैरे यावं लागतं. तर ती सगळी व्यथा मांडली आहे. परत मैत्री कशी जपावी ते दाखवलं आहे. राजकारणसुद्धा भरपूर चाललं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं आहे आमच्या वेबसिरीजमध्ये. प्रेम, मैत्री सगळं आहे. यांनी गावातच सांगितलं, तू पुण्याचं सांग. पुण्याचं तू पुण्यातच ना. हो. मग हे ही व्यथा त्यांची झाली. तुला तू कसं काय तुझा प्रवास राहिला शाळेच्या बद्दल, तुझं कसं इतकं सोपं होतं की तुलाही तसंच वाटतंय? नाही, खरं तर आता म्हणजे आपण सिटीत असतो तेव्हा आपण बघतो की सगळं म्हणजे आपल्याला शहरात सगळंच सोपं असतं. पण मी या गोष्टीत बघितलं की खूप अवघड आहे. मुलांना अक्षरशः शाळेत सुद्धा जायला मिळत नाही. त्यांच्याकडे फी भरायला पैसे सुद्धा नसतात. मग ते शाळेत जाण्याची त्यांची धडपड किंवा खूप मुलींच्या घरचे पण असं करतात की 10वी शिकवून तिचं लग्न करून टाकायचं किंवा तिला शाळा शिकून द्यायची नाही, हे नाही ते नाही. मग धडपड किंवा त्या मुलीला शिकायची इच्छा असते पण तिच्या घरचे शिकून देत नसतात. मग शाळेत जाण्याची ती काय धडपड असते ती आपल्याला या सिरीजमध्ये दिसून येईल. आणि खूप आपल्याला म्हणजे बालपणी प्रत्येकाला प्रेम होतं, ते प्रेम आपल्याला याच्यामध्ये कळतं. किंवा मैत्री कशी असते, आता प्रत्येकाचा एक आपण बघतो जेव्हा 8वी 10वीमध्ये एक ग्रुप असतोच, तसा मग आता आमचा पण इथे 4 जणांचा ग्रुप आहे. मध्ये एक किरण्या, आभ्या. मग तो ग्रुप किंवा त्यामध्ये केलेली मस्ती, एखादा खोडकर असतो तर एखादा हुशार असतो, एखादा चाड्या लावणार असतो. असे म्हणजे याच्याकडे का बघितलं? नाही. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरीजमध्ये दिसतात. आणि एकदा सिरीज बघितलं की फक्त शाळेवरतीच असं नाही, आपल्याला खूप काय बघायला मिळणार आहे. जसं की कांबळे सर एवढं मोलाचं सांगतात की अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येतं. कमेंट्स वाचून आमच्या डोळ्यातून पाणी येतं की आम्ही करतोय त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ही सिरीज बघितल्यावर बालपणी आपल्याला नक्की आठवणार, एवढं मी सांगू शकतो आपल्याला. तर हे 8वी पासून सुरू झालं, आता 10वी आला. येस. जे आम्ही सगळ्यांनी जे काय बघितलं. पण मग नक्की तुम्ही 8वी मध्ये डायरेक्ट कसे आलात? म्हणजे माझा विचारण्याचा अर्थ की कशी झाली सुरुवात या म्हणजे हे काय जो का प्रोजेक्ट सुरू केलाय अंकिताने, मग त्यावेळेला तुमचे कसे सिलेक्शन झाले, ऑडिशन झाले किंवा कुठल्या पद्धतीने तुमची सगळी जर्नी सुरू झाली? खरं तर मी माझं पहिल्यांदा सांगतो, मला हे माहिती पण नव्हतं की ऑडिशन वगैरे चालू आहे एक ते. आणि हे सगळे सातारचे असल्यामुळे त्यांनी ॲक्च्युली आता श्रेयस कटके वगैरे त्यांनी आधी खूप प्रोजेक्ट केलेत कोरीपाटीसोबत वगैरे वगैरे. मग सगळ्यांनी लाईव्ह ऑडिशन दिली होती सातारमध्ये. आणि त्यांना आभ्या नावाचं एक पात्र होतं, ते मिळतच नव्हतं, कुठेच मिळत नव्हतं. आणि मग 2 ते 3 दिवस फक्त काहीतरी राहिलेलं, त्यांना हे पात्र हवं होतं लवकरात लवकर. आणि तेवढ्यात मग मला अशीच एक रिक्वायरमेंट कुठल्या तरी ग्रुपवरती पडली आणि मग ऑडिशन बनवायला ॲक्च्युली कोणीच नव्हतं. मग मी स्वतः
असं फोन समोर ठेवून मी ऑडिशन बनवले होते आणि मग तेव्हा मला रात्री कॉल आला, सरांचा कॉल आला की असं असं तुझं सिलेक्शन झालं. मग सगळे त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. मला पहिल्यांदा ही नॉर्मल सिरीज वाटलेली खूप, पण नंतर जसे मी एपिसोड बघितले किंवा टीमवर्क बघितलं कसं आहे, मला असं झालं की बरं झालं आपण ऑडिशन दिली, कशी पण दिली, पण दिली. हे छान वाटलं. तुमचं कसं झालं साताऱ्याला एकत्र एका ग्रुपमध्ये झालं ऑडिशन की तुम्हाला पण सेपरेट कॉल? हां, सगळ्यांना सेपरेट कॉल होते, म्हणजे सगळे ऑडिशन सेपरेट झाले. पण ऑडिशन देताना असं वाटलं की हां ठीक आहे देतोय, पण नक्की काय असेल कोरीपाटी मी कधीच म्हणजे काम केलं नव्हतं. पण इथे आल्यानंतर कळालं की किती स्ट्रगल आहे आणि किती टीमवर्कनं ते लोकं काम करतात, किती डिसिप्लिन आहे त्यांच्यामध्ये. ते खूप मस्त, मला खूप आवडलं ते त्यांचं. मग सगळ्यांनी ऑडिशन प्रत्येकाने वेगळी दिली. हा पुण्याचा आहे तर तो पण पुण्याचा, बाकी सगळे सातारचेच आहेत. म्हणून आम्ही एका टीममध्ये राहून चांगलं काम करतोय. That's it. एवढी मॅच्युरिटी तुला कुठून आहे? अजून तू 10वीत गेलीच नाही तरी तू एक तर 10वीत करते. एवढं छान बोलतेस. नाही, मी आत्ता तर 9वीत आहे, पण मॅच्युरिटी या लोकांमुळेच आली आहे जे माझ्यासोबत आहेत. रेश्मा म्हणा, आभ्या म्हणा, सगळे त्यांचं बघूनच तर किंचित तरी म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की माझ्यात मॅच्युरिटी आली आहे असं. मग आता तू याचं खरं नाव माहिती की तुला का त्याला अभ्यास म्हणणार आहे? नाही, मला खरं नाव माहिती आहे त्याचं, अथर्व आधाटे, पण मला त्याला आभ्या म्हणायला आवडतं. नक्कीच. काय तुमची बॉन्डिंग तशी झाली तर मला हो. आता ते जास्त सोपं वाटतं हो. communicate करताना. अथर्व म्हणायला गेलं तर ते थोडंसं ऑकवर्ड वाटतं मला, पण अथर्व मग परत ते, पण मला आभ्या म्हणायला काय माहिती का आवडतं. मला ह्याला पण किरण म्हणायला आवडतं, ह्याला सागर म्हणायला आवडतं, सगळ्यांना कॅरेक्टरचेच नाव घ्यायला आवडतं. तसं की आधी आमची कुणाचीच ओळख नव्हती, म्हणजे आम्ही तिघं आधी काम केले म्हणून होतं, पण बाकी सगळेच आमच्यासाठी नवीन होते. त्यामुळे ऑडिशन देताना तर काहीच वाटलं नाही. आमच्या 8वीचे पण पहिलेचे शेड्यूल झाले 2-3, ते शेड्यूल तर आमचे ओळखीतच गेले की हा असा आहे, तो तसा आहे, स्वभाव जाणून घेण्यामध्ये. तर अशी सुरुवात झाली 8वीची. मग 8वी खूप लवकर संपलेलं, बरोबर आहे? हो. मग तुम्हाला असं वाटलं की अरे काय लवकर संपलं, आता पुढे काय होईल की नाही, अशी होती का आशा मनामध्ये की नाही हे पुढे होईल की काय? हो, आशा तर होती, पण असं कन्फर्म नव्हतं. ते सगळं प्रेक्षकांवरती होतं की ते कसे रिस्पॉन्स करतात आम्हाला. मग आली 10वी, इतकी मजा आलेली ना शूट करताना. म्हणजे आता तुमचे ऑलरेडी 28 एपिसोड झालेत. 28 एपिसोड झालेत, अजून खूप काही एपिसोड येणार आहेत. येणार आहेत. यावेळची स्टोरी मोठी मोठी आहेत, खूप मोठी आहे. मधुशेठ काय भानगड, म्हणजे सगळीकडे मधू चाललं. आता हे स्वतःच म्हणजे अथर्व काय लक्षातच राहत नाही, एकदम खूप असं डाळबाट सारखं वाटतं मधू म्हटलं. मला म्हणजे भारी वाटतं. म्हणजे घरची पण आता आहे ना मधुकर ओम म्हणतच नाही ते मधुकर. आणि आत्ता आम्ही एपिसोड वगैरे करतो ना, तर शूट वगैरे करताना कोण एकमेकाच्या ओरिजिनल नावाने हाकच मारत नाही. काय असेल ते कॅरेक्टरनुसारच हाका मारतो. आणि त्यामुळं जर आता ह्याला जर रुद्र म्हणलं ना, मग ते कसं तरी वेगळंच वाटतं. मग परत रुद्र म्हणलं की मग कसं तरी वेगळं वाटतं. मग परत त्याला मग इक्या म्हणायचं. इक्या म्हटलं की हा बरं वाटतंय. परत किरण्या, सागर, केवडा, रेश्मा असं नाव घेतलं ना मग बरं वाटतं. आणि आमची वेबसिरीज पण खूप भारी आहे. आणि 28 एपिसोड झाले. ती 8वीचे 25 एपिसोड झाले आणि त्याच्यानंतर 10वीचे 28 एपिसोड रिलीज झालेत. अजून बरेच येणार आहेत. आणि खरंच 10वीमध्ये काम करताना ना खूप भारी वाटतंय. पहिल्या 8वीला म्हणजे 1-2 शेड्यूलला जरा भीती वाटायची, सगळी नवीन होती. फक्त ओळखीचं कोण ह्यो किरण, ही रेश्मा, आम्ही दोघं ओळखीत होतो आणि बाकीचे सगळी नवीन. काम कसं यांच्यावर करायचं, काय बोलणं वगैरे. त्यामुळं परत नंतर जसा बॉन्ड वगैरे झाला आमचा चांगला, मग परत नंतर मज्जा येते. आणि आता 10वीमध्ये तर इतकी मज्जा करतो ना आम्ही, फुल मज्जा. म्हणजे मग तुम्ही सांगितलं का नाही प्रोडक्शन टीमला की 12वी ओपन करा, पुढे ग्रॅज्युएट करा, मला पोस्ट ग्रॅज्युएट करा, लंडनला शिकायला पाठवा, असे सगळे प्लॅन्स असतील डोक्यात? तसे तर आता सरप्राईज भरपूर आहेत. मग तुम्ही खरंच आत्ता कुठल्या वर्गात आहात? तिने सांगितलं 9वीला की मी 11वीला आहे आणि आत्ता 10वीमध्ये मधुकर नावाचं कॅरेक्टर करतोय. म्हणजे 1 वर्ष मागं येऊन परत म्हणजे 10वीचं वर्ष परत जगायला भेटतंय आणि भारी वाटतंय. म्हणजे मी जसं रिअल आयुष्यात जगलोय का नाही 10वी, तसं सेम वाटतंय. फक्त मी खऱ्या आयुष्यात 10वी अ मध्ये नव्हतो, ब मध्ये होतो आणि इथं 10वी अ मध्ये. आणि अ मध्ये म्हणजे जायला आहे ना बरं वाटतंय की अ मध्ये शिकायला चांगलं असतं. ब मध्ये पण आहे, पण अ मध्ये
सगळे हुशार हुशार. म्हणजे तू आता हा जो काय जागतिक प्रश्न आहे, लोकांना असं वाटतं की अ वाले चांगले, ब वाले थोडे हा. कमी, क वाले अजून कमी, आणि ड हो. म्हणजे तर डच सगळे. डच. या गोष्टीला तुझं दुजोर आहे असं म्हणायचं का तू? की तसं असतं शाळेमध्ये? हो, काय म्हणजे काही काही ठिकाणी तसं असतं तर काही काही ठिकाणी नसतं. पण मला आहे ना मध्ये शिकायला भारी वाटतं जास्त करून. तर मग तुमच्या शाळेमध्ये तुम्ही जे काय शिकलाय ते आता तुम्ही तसंच मग सरळ सरळ ऍक्टिंग करता? कारण आता काय शाळाच करायची, इथे पण करायची, घरी शाळेत केलेले ते सगळे जे काय खोड्या वगैरे केल्या, अभ्यास केलाय, मग तुम्ही तसं नॅचरली करताय का काहीतरी ठरवून ऍक्टिंग करताय? नाही नाही, म्हणजे जे स्क्रिप्टेड आहे का नाही ते पूर्ण म्हणजे असं वाटतंय जे आपण आधी केलंय ना तेच सेम डबल आहे, त्यामुळे नॅचरल वाटतंय पूर्णपणे. तू कुठल्या वर्गात पण? मी आत्ता 12thला आहे. 12th झाली माझी आत्ता. तर त्याच्यामुळे 8वी ते 10वीचं जे वर्ष असतं सगळ्यांच्याच लाईफमधलं ते खूप भारी असतं, अविस्मरणीय असतं. तर तेच पुन्हा जगायला मिळते आपल्या वेबसिरीजमुळे, त्यामुळे भारी वाटते. ते तर आम्ही सुद्धा जगतोय. आता Yes. आम्हाला एवढे 25 वर्ष आले शाळा सोडून, तरी आता तुमच्या थ्रू आम्ही परत ते जगतोय. असं हो. वाटतं हा याचे किंवा काही काही गोष्टी आम्हाला की हे राहिलं करायचं, किंवा असं वाटतं की अरे हे तर आपण केलंय, पण आपण हे जे केलं हे केलं असतं तर अजून बरं असतं, असंही आम्हाला वाटतं काही काही गोष्टी. आता तुमचा प्रत्येकाचा आवडता विषय सांगा. ट्रेलर मध्ये कोण याचा काय आता इंग्रजी आवडत नाही असं काहीतरी बघितलं नाही पहिल्याच भागात नाही. डोंगरावर बसून अभ्यास करत होते शेट. नाही, हा होता. हो. तो इंग्रजी खूप भारी बोलतो. नाही इंग्लिश नाही आवडतच नाही, इंग्लिश विषयच आवडत नाही मला. नाही नाही म्हणजे एनो नो आवडत नाही की के नो नो अर्थ वेगवेगळे आहेत. आता नो म्हणजे नो म्हणजे नाही, आणि KNOW म्हणजे माहित असणे, असं दोन अर्थ आहेत. म्हणजे ह्यानं सांगितल्यानंतर आम्हाला कळलं, पण नेमकं ह्याच्यात शब्द नो आहे दोन्ही पण अर्थ वेगवेगळे कसे हेच कळत नव्हतं. आणि परत जेव्हा ह्यो एक शब्दाची फोड करून सांगायला लागला तेव्हा कुठं देण्यात आलं. नाही तर तसा माझा ओरिजिनल प्रश्न होता की तुमचे मग आवडते सध्या शाळेत असताना किंवा आता शिकाय तुम्ही शिकता त्याच्यामुळे तुमचे आवडते विषय कुठे? तुला कुठला विषय आवडतो? तू कॅरेक्टर कुठलं करतो ते सांग. मी विकास नावाचा कॅरेक्टर करतो. ठीक आहे. हा. आणि मला मराठी जास्त आवडतो. वा. आता तू कुठल्या वर्गात शिकतोय? मी आता 8वीत आहे. कुशाल 10वीत गेला, मग तू 10वीत काम कर. 2 वर्ष पुढचं काम, आणि मला असं भारी वाटतं की 2 वर्ष पुढचं काम करतोय. आता तसं लहान आहे शाळेत जाऊन तरी. सांगेल का आता माझी 10वी झाली, मला देऊन टाका सर्टिफिकेट. नमस्कार, माझं नाव सत्यजित प्रमोद होमकर आणि मी खऱ्या आयुष्यात 8वीला गेलोय आता. आणि 10वीमध्ये मी सागर नावाचं कॅरेक्टर करतोय जे या मुलांना, डोंगरावरून आलेल्या मुलांना त्रास देतो. ओके. आणि माझा आवडता विषय इंग्रजीचा आहे. तुला इंग्रजी आवडतं? हो. वा वा, छान आहे. तुम्ही शेट? मी श्रेयस शेटके. मी कॅरेक्टर हे करतोय किरण नावाचं. आम्ही 4 मित्र आहे, त्यातलं मी किरण आहे. मग माझा मराठीत विषय आवडता. हो. तू मी तुम्हाला सांगितलं मी आता 9वीत गेले, पण मला खऱ्या आयुष्यात पण इंग्लिश आवडतं आणि केवढाला पण इंग्लिशच आवडतं. वा. हम्म. मधु शेट? म्हणजे मला आहे ना, मी तुम्हाला मागाशी सांगितलं मी 11वीला आहे आणि 10वीमध्ये मधुकर नावाचं कॅरेक्टर करतोय. मला आहे ना हिंदी विषय खूप आवडतो आणि हिंदी बोलायला येत नाही, पण बोलायला कसं बोलायचं म्हणजे ऐकून ऐकून बोलतो. मेरी हिंदी बहुत अच्छी है, फिर भी मेरे को थोडका मोडका बोलना आता है. हा ऐसा. तुझ्या डोक्यात बॉलिवूड चाललंय. हा तसं काहीतरी आहे, पण हिंदी आवडतो मला. तू काय करतेस आता? स्पेशल 12वी हां, झाली. 12वी झाली. माझं नाव संयोगिता सचिन चौधरी. माझा आवडता विषय रिअल लाईफमध्ये इंग्लिश आहे. कारण की माझ्या शाळेमध्ये एक शिंदे सर होते, ते खूप छान इंग्लिश शिकवायचे, त्याच्यामुळे तोच विषय आवडीचा झाला. माझी पण आता 12th झाली आहे आणि मला ड्रॉइंग आवडतं खूप. कारण मी लहानपणापासूनच ड्रॉइंग करतो आणि मग त्याच्यानंतर मी आता आफ्टर 10th मी ड्रॉइंगचाच एक कोर्स केला फाईन आर्ट म्हणून, त्यामुळे मला ते आवडतं. माझं 9वीत असताना 10वीत, 8वीत असताना 10वीत, 12वीत असताना 10वीत, 11वीत असताना 10वीत असं सगळं चाललं. मला त्या अनुषंगाने तुम्हाला विचार की असं तुम्हाला असं उद्या एक टाइम मशीन मिळालं म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मागे पुढे कुठेही जात आहे, तर तुम्ही वैयक्तिक सांगायचं की तुम्हाला कुठे जायला आवडेल भविष्यात की मागे किंवा आणखी कुठे, असं काही नाही की नुसतं काळातच, पण मला एखादी गोष्टी जाऊन तिथे बघायला आवडेल असं काय असेल ते? तसं तर
पुढं आयुष्यात पुढं जाऊन तर मग हे नाही, कारण आता आपण परत पुढं जाणारच आहे. आयुष्यात मागं गेलेलं कधी पण चांगलं, कारण मागं जाऊन पुन्हा दिवस परत जगायला भेटतील हे भारी वाटेल. आणि मागं मी तर जाईन वैयक्तिक कुठे 8वीत किंवा 10वीत असं पण मागं जाईल. हम्म. समजा मी जर 11वीला आहे तर मी 10वी किंवा 8वीला जाईल, पण असं नाही की मी फर्स्ट इयरला असं तसं नाही जाऊ शकत. गेला ना तू 11वीला तर परत तुला 10वीत जायचं, तू हो. 10वी ओपन करतोय. बालपण परत जगायला भेटतंय ना, हा. कारण आता बालपण एकदा गेलं, आता 11वीला गेलो, 11वी झाली 12वी झाली की परत नंतर मग जॉब वगैरे करत 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 मग पुढं परत मग बालपण सगळं संपणारच. पण मग असं त्यामुळं 10वीत काय होतं नक्की तुला परत 10वीत जायला आवडेल? 10वीत माझ्या मस्ती, परत भांडणं. लोक तर माझं 10वी एकदम सिरियस असते त्यावेळेला खूप अभ्यास करत होता. तू मजा मस्ती करत होता. 11वीत गेला का तू? 10वीला मी नाही टेन्शन घेतलं. खरं तर मी 10वीचे पेपर होतो तेव्हा पण मी शूटलाच होतो, वाव. आणि शूट करत करत मी पेपरला जायचो, परत यायचो संध्याकाळी, परत शूट व्हायचं, मग परत पेपरला जायचो. त्यामुळं 10वी म्हणजे हसत खसतच गेली, पण टेन्शन होतं मी पास होईल का नाही. आणि बरोबर निकाल जेव्हा लागत होता तेव्हा आम्ही जिथं आमचं लोकेशन आहे ना तिथनं गाडीतून येत होतो, आणि परत नंतर रिझल्ट बघायला गेलो तेवढ्यात बरोबर मला कळलं की 77% मला पडले, आणि पास एवढं झालो सगळं मी. करून? हो. क्या बात आहे यार. मजा होती. छान गोष्ट आहे. मग मला वाटलं की तुझा रिझल्ट लागायच्या दिवशी निकाल लागला की काय तुला चांगलं झालं. तसं मला खरं वाटत होतं मी नाही पास नाही होणार, पण झालो. ते पण कसं झालो काय माहिती. तुला काही स्पेशल ट्रीटमेंट तर नाही मिळाली ना काय? नाही नाही actor तसं नाही, आहे आमच्या तुला. शाळेत तसं नसतं. तुला कुठे जायला आवडेल अं, animation मध्ये बसून? मला पण पास्टलाच जायला आवडेल, कारण कुठे तर 1ली ते 4थी या काळात, कारण मी ज्या शाळेत होतो माझे पप्पा पण टीचरच आहेत, आणि बरोबर असं झालं होतं की मी 1लीला ज्या वर्गात आलो तिथेच माझे पप्पा शिकवायला होते, आणि मला 1ली ते 4थी हे 4 वर्ष माझे पप्पाच होते शिकवायला. त्यामुळे मला असं वाटतं की परत त्या काळात जावं, कारण काहीच टेन्शन नव्हतं, सगळी मजा पेपर चेक करायला आमच्याच घरी सगळं मग Check होतं. करायला पण का लिहायला पण? नाही लिहायला स्कूलमध्येच, पण मज्जा असायची, ती एक मज्जाच वेगळी होती, आणि सगळ्यांना म्हणजे काहीतरी स्पेशल फील व्हायचं सगळ्यांना, सरांचा मुलगा आहे, सरांचा मुलगा आहे, मग असं. त्यामुळे मला ते छान वाटतं आणि मला तिथेच जावंसं वाटतं. मला पण 1ली ते 10वीचे शाळेचे सगळे वर्ष आहेत तिथे जावं लागेल, कारण की शाळेतली मैत्री खूप चांगली असते. आमच्या 10वीमध्ये सुद्धा आहे, पण ते सगळं सुटतं काही काळानंतर. तुम्ही तर खूप मोठे आहात, पण मी 12वीत आली आहे. मला आत्ताच असं वाटतंय की यार शाळाच बरी होती. शाळेत असताना वाटायचं की आपण पुढे जाणार कॉलेजमध्ये, मस्त लेक्चर आपण बंक हवं तेव्हा करू शकतो. शाळेत तसं नव्हतं, पण मला आत्ता असं वाटतं की शाळेत तेच छान होतं. मागच्या बेंचला बसून सरांचं लेक्चर अटेंड करणं किंवा बेंचवरती झोपणं. सो मला तेच सगळं अनुभवायचं आहे परत पास्टमध्ये जाऊन. नाही, पण आता तू जसं सांगितलं सुरुवातीला की तिकडे खूप स्ट्रगल होतं, पण ज्या वेळेला हो 3-4 तास आधी निघून प्रवास करा, शाळा सुटल्यावर परत परत. 2-3 तास ट्रॅव्हल करून घरी जा. हम्म. मग तुला तेच परत जगायला आवडेल की तुला त्यात काय बदल करायला आवडेल? त्यात बदल झाला तर खूप छान, कारण की गावाकडे रस्ते नाही आहेत खूप चांगले, नाहीच आहेत म्हटलं तरी चालेल. आम्हाला डोंगरावरूनच यावं लागतं. मग त्यात जर काही बदल माझ्याकडून किंवा काही करता आला तर मी नक्की करेन की गावाकडच्या लोकांना चांगलं राहणीमान मिळावं म्हणून. आता खरं तर सगळे बोलतात सगळ्यांना पास्टमध्ये जायचं आहे, पण मला फ्युचरमध्ये जायचं आहे. काय माहिती का, पण मला बघायचं आहे की मी 2 वर्षानंतर कुठे, कसे, काय काय असेल माझ्यासोबत, काय नसेल, मी 10वीत पास होईन की नाही काय माहिती. होणारच आहे, पण तरी पण मला का असं वाटतं की फ्युचरमध्ये जावं ते मला पण नाही माहिती. मला असं रोज वाटतं, आणि असं नाही की तुम्ही सांगितलं म्हणून मी बोलते, पण मला खरं वाटतं की मला 2 वर्षानंतर काय असेल मी, कारण 2 वर्षानंतर माझी 10वी झाली असेल, मी कुठे असेल मला पण नाही माहिती. मला खरं तर पुण्यामध्ये नाही तर दिल्लीमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे मी कुठे जाईल म्हणून, मला कॉलेज कुठलं मिळेल, माझे फ्रेंड्स कोण असेल माझ्यासोबत, की माझी फ्रेंड असेल की नाही आत्ता पण, किंवा ते बदलली असेल. पण मला काय पाहिजे की त्याच दिवशी मी एका दिवसात मी कुठे असेल ते बघायचं आणि लगेच माघारी यायचं असं. हां तेच हवंय मला, बाकी काही नाही. मी आता 12वीला आहे. मी नाही का 1ली ते 10वीपर्यंत आता बघितलं सगळं, आणि आता 10वीमध्ये परत गेलोयच. 8वीमध्ये गेलतो. मला टाईम मशीनमधून महाराजांच्या काळात जायला आवडेल, कारण की बघायला भेटेल तेव्हा कसं काय होतं. कारण की
आता बघतोय आपण. सातारचा माणूस हे नाही बोलला ना मग तू चुकला होता. तसं तू पुण्याचा आहे तसं. पण हो, पण बरंच सातारच्या तरी लोकांमध्ये राहिल्यामुळे तुझ्या डोक्यात महाराज आले याचा मला हो जास्त आनंद आहे. महाराज, कारण की बघा की जगलोय आता मी. पहिली 10वी पर्यंत आलो की बघत काय काय झालं, प्रत्येकाने एन्जॉय केला. उलट आता भेटलं मला जायला परत 10वी मध्ये 8वी मध्ये, पण महाराजांच्या काळात कुठं भेटलंच नाही सर जायला. वा. पण ते नक्कीच म्हणजे नाही का, एक 10 मिनिटं जायला भेटले ना तर मी अख्खं बघेल महाराजांनी काय केलं तर. फार छान, फार छान. मला तर खरं म्हणजे 2 अशा गोष्टी आहेत ज्या पास्टमध्ये जाऊन बघायला आवडतील. पहिलं तर ज्युनियर KG टू सेकंड, कारण तेव्हा काहीच नव्हतं टेन्शन. म्हणजे होमवर्क नाही झालं तरी म्हणजे टीचर तुला आता जाऊन बघायचं तू काय काय केलं, हां टीचर शिशी वगैरे केलं. टीचर त्यावेळेस होमवर्क नाही झाला की ओरडत नव्हत्या. परत म्हणजे लाईफ मस्त चालू होती आणि म्हणजे अजून पण चालूच आहे. तेव्हा म्हणजे निवांत होतं एकदम. आणि एक म्हणजे माझ्या जन्माच्या 4 वर्ष आधी जेव्हा माझे आजोबा एक्सपायर झाले, मला त्यांना आयुष्यात एकदा तरी बघायचंच आहे. छान. आणि मी तर असं तसं लहानच आहे, तरी मला माझी 3री 4थी बघायला फार आवडेल. कारण तेव्हा अभ्यासाचं एवढं टेन्शन नाही. घरी पेपर असले, पेपरचा अभ्यास झाला, खेळायला जावा, काय करा, काय फरक नाही पडत. पप्पा ओरडत नाही, मम्मी ओरडत नाही. त्यामुळे तसं मी लहानच आहे, तरी मला माझी 3री 4थी बघायला फार आवडेल. तर आत्ताही भेटतो. ओके. मग तुमची जेव्हा ही सगळी कास्टिंग झाली तेव्हा तुम्हाला प्लॉट समजून सांगण्यात आला आणि अंकिता दत्ता सर वगैरे जेव्हा तुम्ही सगळे बसले होते, तर तुम्हाला असं नाही वाटलं का की यार आपल्यामध्ये एखादा एस्टॅब्लिश ऍक्टर असता तर बरं झालं असतं? नाही तसं, कारण की मॅम सर हे सगळीच अख्खी टीम जी आहे कोरीपाटी इट्स मज्जा, त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे समजावून घेतलं ना की आम्हाला असं वेगळं काही वाटलं नाही किंवा असं वाटलं नाही की बाबा आपल्याबरोबर अजून कोणतरी मोठी व्यक्ती असावी. कारण की हेच आमच्यासाठी खूप मोठे आहेत आणि त्यांच्यामुळे कदाचित आम्ही इथपर्यंत आलोय. नाही, तुम्ही आलात, तुम्ही तुमच्या मेहनतीवर आला, तुम्ही जे काही चांगलं केलं त्याच्यावर. पण जनरली आतापर्यंत ज्या सिरीज ज्या फिल्म आल्या ना, एक मेन लीड कॅरेक्टर का असेल का, म्हणजे सर तरी असतात जे एक एस्टॅब्लिश, जितू जोशी वगैरे सरांनी खूप चांगले हे केले. त्या अनुषंगाने विचार की काय होतं, मग आपल्याला अशी भीती असते की आपण एस्टॅब्लिश करू शकू की नाही हा प्लॉट. मग त्यावेळेला कोणीतरी एक सपोर्टमध्ये मोठं ऑलरेडी एस्टॅब्लिश असलेलं नाव असतं तर आपल्याला हेल्प झाली असते. असा काही थॉट तुमच्या मनात होता की तुम्हाला तुमच्यावर जास्त कॉन्फिडन्स की नाही आपण काहीतरी नवीन सिद्ध करून दाखवणार? नाही, खरं तर तसं नाही आहेत. आमच्या सिरीजमध्ये तुम्ही बघितलं असेल कांबळे सर आहेतच, ते आम्हाला फक्त शिकवत नाही तर जगायचं कसं ते पण शिकवतात. म्हणून असं कधी वाटलंच नाही की सरांचे जे इमॅजिनेशन असेल त्याच्यात काहीतरी कमी असेल वगैरे, असं कधीच कोणालाच वाटलं नसेल. आमच्याच वेबसिरीजमध्ये जे आमचे सिनियर जे आहेत ॲक्टर्स, की जसे की आमचे जंगम सर, कांबळे सर किंवा हे जे मोठे मोठे आहेत वयाने आमच्यापेक्षा मोठे, त्यांचा सुद्धा अभिनय इतका चांगला आहे ना की त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. त्याच्यामुळे आम्ही कधी तसा विचारच नाही केला की मोठे मोठे ॲक्टर आमच्याबरोबर असावेत किंवा काय. तर तुम्ही याच्या आधी 8वी अच केली की त्याच्या आधी पण काहीतरी केलं? मी ह्याच्या आधी 5 वेबसिरीज केल्यात कोरीपाटीच्या, त्यातल्या 3 आम्ही तिघांनी सोबत केल्यात आणि 8वी आत्ता चालूच आहे. मी ह्याच्या आधी 3 वर्षापूर्वी मी झी मराठीसोबत एकदा काम केलेलं, सेकंड लीड रोल केलेला. मुंबईतच शूट होतं. ओके. सत्यवान सावित्री म्हणून सिरियल होती. मग तू तिथून तुझं नाव ठेवून घेतलं की? म्हणजे त्याच्या आधी पण मी आवड होती, पण तेव्हा म्हणजे कसं होतं अभिनय एवढा येत नव्हता त्यामुळं, आणि मला जास्त इंटरेस्ट पण होतं. जेव्हा मी झी मराठीची सिरियल केली ना त्यानंतर कळलं इंडस्ट्री कशी आहे, कसं कसं काय काय करावं लागतं. मग तू भाव खाल्लाय ना सगळ्यांना दाखव? नाही नाही. यांनी तुम्हाला किती हे दाखवलं की आम्ही आधी केलेलं आहे काम, तर तुम्ही आमचं हे असं आहे का किंवा तसं गाईड केलं कुठल्या अनुषंगानं, म्हणजे तुमची टेर घेतली की गाईड केले तुम्ही? आम्हाला तर खरं गाईड म्हणजे खरं सांगायला गेलं तर नितीन पवार सरांनीच केलंय सगळ्या बाबतीत. म्हणजे त्यावेळेस पण झी मराठीला काम करत होतो तेव्हा म्हणजे कोण नव्हतंच असं नितीन सरांसारखं. नितीन सर कसे आहेत म्हणजे ते सेटवर डायरेक्टर असतात पण इथं आल्यावर ते पॅरेंट होतात. ओके. त्यामुळं म्हणजे ते अभिनयात काय चुकत असेल तर आम्ही त्यांना फ्रीली जाऊन विचारू शकतो की काय चुकतंय सर, आम्हाला सांगा, आम्ही आमच्या काय चुका होत आहेत. मी ॲक्च्युली स्टार प्लसला पण काम केलं. कैदी तुम्ही म्हणून एक सिरियल होती ज्याच्यामध्ये 3rd लीड केलं आहे. पण ॲक्च्युली ती इंडस्ट्री खूपच वेगळी येते हिंदीची आणि आपली मराठीची वेगळी येते.
पण तिथे पण असताना असं काही वेगळं वाटलं नाही, कारण आपलं मराठी प्रोडक्शन होतं, वज्र प्रोडक्शन होतं तिथे, आणि इथे कोरीपाटी आहे. तर त्याच्यामुळे असं भीती वाटलेली तिकडे, कारण तिकडे सगळं मोठं लक्झरी सगळं, पण इथे गावाकडे सगळं शूट राहणं सगळंच गावाकडे, त्याच्यामुळे इथे तिथल्यापेक्षा खूप भारी वाटलं. मी पहिल्यांदा म्हणजे देव माणूसमध्ये केलं आहे. देव माणूस नंतर केजू तुम्हीमध्ये पण केलं होतं. त्याच्या सुपर संख्या असं असतं, तर त्याच्या बहिणीबरोबर खेळले तर तो पडला, त्याला असं चिडवायचं. त्याचं लय भर वाटलं की आता कोणतरी पडलंय, पण आपण त्यांनी सांगितलं की तुला चिडवायचंय, पण ते असं वाटत नाही की आपण चिडवतो, रिअल वाटतं. मग तसं चिडवताना मग एकांकिका केल्या. मग मला विनीत दादाकडून कोरीपाटीत ऑडिशन द्यायची संधी मिळाली, आणि मला मग नितीन सरांकडून विकास नावाचं कॅरेक्टर मिळालं. तू खरं सांग, तू आज खरंच आठवीत आहे की खोटं सांगून आला? नाही, मी एवढं बोलतो पटापट. सातवीचे पेपर झाला तर आठवीत आहे. मी 7वीचे पेपर संपले तर 8वीत आहे गेलोय. ओके. तर असं कुठे आहे डोक्यात वाटते तुम्हाला की याची फिल्म झाली किंवा अजून मोठ्या कॅनव्हासवर गेलं तर चांगलं वाटेल? हो, नक्कीच वाटतं. कारण आत्ता ही यूट्यूब सिरीज आहे, तरी लोकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतंय. म्हणजे लोकांच्या मनाला भिडते ही सिरीज, आणि त्यामुळे लोक एकमेकाला शेअर करतात, आणि त्यांच्यामुळे अजून 10 जण बघतात. आणि असंच वाटतं की जर ही मोठ्या पडद्यावर आली, जर फिल्मच्या ह्याच्यानी आली, तर अजून चांगला प्रतिसाद मिळेल आणि खूप लोकांना आवडेल, नक्कीच आवडेल. आणि खूप लोकांच्या कमेंटसुद्धा अशाच असतात की एकतरी तुम्ही मूवी घेऊन या. लोकांच्या मनात आत्ता म्हणजे एक ही नॉर्मल वेब सिरीज आहे, पण म्हणजे महाराष्ट्रभर सोडा, अख्ख्या इंडियामध्ये खूप हिला प्रतिसाद आहे. आणि जर हे अजून काही पुढं जाऊन डेव्हलप झालं तर लोकांच्या ज्या आठवणी आहेत त्या त्यांना परत रिक्रिएट जास्त चांगले करता येतील मनात. पण तिथे असं नाही वाटत का की मग तिथे ड्युरेशन कमी होऊन जाईल, तर मग सगळं प्लॉट एकदम काही गोष्टी कट करायला लागतील? आता तुम्ही जसा एक एपिसोड समजा 15-20 मिनिटाचा करताय, तर त्याला एलॅबरेट करता येतं, व्यवस्थित डायलॉग्स काय असेल, गंमत जम्मा सगळे करता येतं. पण फिल्म केली तर सगळं शॉर्ट करायला लागेल, कथा पण तुम्हाला पटपट करायला. आता तुम्ही इथून सांगता की आम्ही शाळेत चाललो, तर तुम्ही खरंच जाऊन असं चालताना दाखवू शकता, कारण वेळ आहे. तिथे गेलात की तुम्ही डायरेक्ट कट टू घर शाळेत, मग त्या गमती जमती कमी होतील. मग त्या अनुषंगाने काय वाटतं की हे असं चालू राहिलेलं बरं, किंवा युट्यूबवर न करता कुठल्या तरी चांगल्या OTT प्लॅटफॉर्मवर आलं तर? तसं तर वाटतंच, कारण वाटतं म्हणजे आता ते सगळं प्रेक्षकांवरती आणि आमच्या डिरेक्टर सरांवरती आहे की ते कसं करतात, त्यांचं प्लॅनिंग काय असेल पुढचं. पण आत्ता जे चालू आहे ते खूप सुंदर चालू आहे, ठीक चालू आहे, ते तर आहे. आहेच. सगळ्यांचा प्रेम प्रतिसाद मिळतोच आहे. अंकिता मॅडम म्हणा, नितीन सर म्हणा, शौरन सर म्हणा, त्यांचा प्रेम मिळतच आहे आम्हाला. तर असं जर पुढे काय झालं तर खूप सुंदर होईल. आणि तुला काय वाटतं? म्हणजे भारीच वाटतं, कारण की बघा की वेब सिरीज बारक्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण बघतो. मग आता प्रत्येक जण कसा बारीक पोरगा असेल ते बघत असेल तर ते मनात विचार येतात की ह्याला एवढं एन्जॉय करायचं, आपण मी आता 10वीपर्यंत असा एन्जॉय करायचा. तर जी तरुण पिढी ती त्यांना मैत्री प्रेम हे दिसतंच. आणि जी जुनी म्हातारी माणसं आहेत त्यात जे 90s, मग ते विचार करतात ना आपण असं असं अनुभवलंय, ते शेअर करतात ना सगळं. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटतं वेबसिरीजमधून, की बारीक पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत असं आहे. शौर्य सरांबरोबर तुम्ही कसे डील करता? त्यांना मराठी येत नाही, तुमच्या हिंदीचं पण काय? शौरीन सर खूप म्हणजे ते मराठी पण बोलायला लागलेत हळूहळू आमच्या हो हो मध्ये, आणि ते इतकं त्यांना मराठी शिकवलं. हो ते इतकं भारी बोलतात ना मराठी. आणि ते पण एक पॅरेंट सारखेच आमच्या बरोबर असतात. आमच्या खाण्यापिण्याची राहण्याची ते आमच्यासोबत सर म्हणून कधीच राहत नाहीत, आमच्यासोबत एक आमचे मित्र म्हणून सुद्धा राहतात. आणि ते मराठी शिकतायत हळूहळू आमच्या बरोबर राहून. व्हेरी नाईस. बरं, तर शेवटचा आता विचार की पुढचे काय प्लॅन्स? सध्या हेच चालू आहे की काही ऑफर येत आहेत गुपचूप? नाही, ऑफर्स तर येणार, तुम्हाला पण माहिती आहे. पण आता जे चालू आहे ते आमचा पाया आहे, ते आम्ही सोडू शकत नाही, म्हणून आम्ही तेच धरून चालतोय. जर ही वेबसिरीज संपली तर इट्स मज्जा, किंवा कोरीपाटीने आमच्यासाठी काय दुसरं निघालंच आम्हाला, तर आम्ही ते नक्कीच करू. आणि जर बाहेरचं प्रोडक्शन असेल, चांगले काम करत असतील, म्हणजे चांगलं प्रोडक्शन असेल ते, तर आम्ही नक्कीच त्यांना जॉईन होऊ. असं आता सध्या काही नाही, आता काहीच नाही, आता हेच कुणाकडेच नाही. झी वगैरे केलंय, कुठं दुसरं काही ऑफर वगैरे सध्या काही? आता जर म्हणायला गेलं तर आम्ही थिएटर करू शकतो, आम्ही नाटक करू शकतो, पण असं TV सिरियल्स किंवा मूवीज तसं नाही.
ऑफर्स तर येत आहेत, पण फर्स्ट प्रायोरिटी आमच्या सगळ्यांचीच आत्ता 10वी आहे. हो. त्या जर डेट्स आमच्या मॅनेज होत असतील तर आम्ही नक्कीच, आता ती सृष्टी बोलली की आम्ही थिएटर करू शकतो, तसं करतोय. पण असा मोठा प्रोजेक्ट ज्याला आम्हाला इथे कॉम्प्रोमाइज करावं लागेल तसं सध्या तरी काही करत नाही होत. आणि आमच्या मनात पण तसं नाहीये की 10वी आम्हाला सोडायला लागेल, पण 10वी सोडायला लागेल असं म्हणता येणार नाही. पण आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलोय पूर्ण, पण आणि ते सोडून आम्हाला दुसरं काय करावं लागेल तर थोडंसं मॅनेज नाही होणार असं. आता तुमच्या सिरियल मध्ये जसे तुमचे कांबळे सर आहेत ते तुम्हाला गाईड करतात, तुमचे मेंटॉर आहेत, तसं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमचा एक मेंटॉर असं कोण आहे? पेरेंट्स, शिक्षक, कोणी असू शकतं? माझ्या आयुष्यातील तरी माझे पप्पा आणि नितीन सर, कारण की ह्या 2 अशा व्यक्ती ज्यांनी मला तळापासून इथपर्यंत आणलं आणि प्रत्येक गोष्ट शिकवली. पप्पांनी समाजातली आणि सरांनी ॲक्टिंगमधली, त्याच्यामुळे ते दोघं माझे मेंटॉर आहेत. मला सुद्धा नितीन सरच वाटतात, कारण म्हणजे कधीच त्यांनी म्हणजे प्रत्येक आर्टिस्ट असेल तर त्याला एका डिरेक्टरची भीती असतेच, काय थोडी का होईना, पण सरांनी ते कधीच दाखवलं नाही किंवा असं डिरेक्टर आहे किंवा आपल्याला मुलांनी कसं राहावं किंवा तो रिस्पेक्ट वगैरे. पण रिस्पेक्ट असतो, पण सरांनी नेहमी एक मोठ्या भावासारखं किंवा सगळ्यांना वडिलांसारखं समजावून सांगितलं. जे काय असेल, काय त्यांना आता स्टार्टिंगला फर्स्ट शेड्यूलला वगैरे जमायचं नाही, तर स्वतः सर करून दाखवायचे आम्हाला. एवढं कोणताच डिरेक्टर कष्ट घेत नाही, पण खरंच सरांनी करून दाखवलं आणि त्यांच्यामुळे आज वाटतं जी पण इम्प्रूव्हमेंट आहे वगैरे ॲक्टिंगमध्ये असो किंवा कशात पण असो, वागण्यात असो, बोलण्यात असो, ती सगळी त्यांच्यामुळेच आहे असं बोलू शकतो मी आता मध्ये. माझे पण नितीन सरच, कारण त्यांनी ते व्हिडिओ बघणार म्हणून त्यांचं नाव नका सांगू. नाही खरंच, कारण ॲक्टिंगमध्ये पहिलं मला काहीच येत नव्हतं आणि नितीन सरांनीच आम्हाला सांगितलं. म्हणजे पडायचं जर काय असलं ना तर कसं पडायचं बाबा, मग ते स्वतः पडून दाखवायचे, पण ते करून दाखवायचं. नाही बाबा तू असं कर, मग बघ कसं वाटतंय तुला, भारी वाटतं, ह्याच्यापेक्षा अजून चांगलं करू शकतोस, तू करशील. आणि त्यांच्या मनात जिद्द असते की आपण बाबा किती पण उशीर झाला तरी चालेल, पण काम एकदम चोख. आणि त्यांच्याकडनं शिकायला खूप चांगलं भेटतं, कारण त्यांचं काम इतकं पूर्ण वर्कफुल असतं ना, त्यामुळे भारी वाटतं. आणि ते नितीन सरच असते माझे. माझं म्हणायला गेलं तर नितीन सरच, कारण मला काही जमत नव्हतं ॲक्टिंगमधलं. 8वीपासून जे 10वीपर्यंत माझे ॲक्टिंग आहे, ॲक्टिंग म्हणा, माझी मॅच्युरिटी म्हणा, काही जरी असेल तर ते नितीन सरांनीच मला शिकवलं. ते सगळ्यांना माहिती आहे, ते आमचे मोठे म्हणजे ते आमचे दुसरे पप्पा म्हणायला, पालक म्हणायला गेले तरी चालेल. पण आणि माझ्या रिअल आयुष्यात तर माझा काका आहे तो खूप मस्त आहे. त्याने मला A to Z कसं असतं, काही नाही, ॲक्टिंगमधलं म्हणा किंवा बाकीचं काही पण, डान्स म्हणा, कराटे म्हणा, बास्केटबॉल म्हणा, सगळं माहिती आहे त्याला. त्याने लहानपणापासून माझी काळजी घेतली आहे. म्हणजे माझ्या घरचे तर आहेच, पण माझा काका माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझे पण पप्पा आणि नितीन सर, कारण की नितीन सर असं आहे की मला रडायचं येत नव्हतं सिरीजमध्ये, रडा येतच नव्हतं की ते असणं ना. आणि सरांचं असं आहे की खोटं रडायचं नाही, रिअली रडायचं नाही का, जे काय असेल ते. मग सर सांगायचे असं असं तसं. सरांनी खूप काय सांगितलं ना, का समजून एवढं सांगितलं ना, अक्षरशः आता नाही का इमोशनल सीन असला ना, डोळ्यातून पाणी येतं म्हणजे येतंच. आणि पप्पा, कारण की पप्पांचं कसं आहे, ॲक्टर आहे ना पप्पा, मी किती काम चांगलं केलं ना, हे बाकीचे बोलतात तू चांगलं केलंय, पण पप्पा नाहीच, तू चांगलं केलंच नाही. कारण की त्यांना वाटतं ना, हातच्या राखून ठेवलं, तुला आत्ता सांगून ठेवलं ना की तुला भारी आहे, तुझ्या डोक्यात हवा जाऊ शकते. पप्पा म्हणतात की नाही तू इथं चुकीचं केलं, असं नव्हतं करायला पाहिजे, तसं सांगतात. कारण की नाही का, नशीबवान आहेस तू, म्हणजे घरी आहे कोणतरी तुला सांगणार. हो, पण मी शिकतो, खूप काही शिकतो त्यांच्याकडून. मला म्हणतात असं करतो, इथं असं करायला पाहिजे नाही का. वेबसिरीज बघतात आता घरी, प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरती बघतात, पण मला नाही का घरी सांगतात की तो इथं हे केले ना असं कर, पडलं असं केलं की असं तसं, खूप काही समजून सांगतात. माझ्या आयुष्यात मेंटर म्हणायला गेलं तर माझा मोठा भाऊ आणि नितीन सर. आणि म्हणजे फॅमिली तर असतेच, पण मोठ्या भावानं मला म्हणजे एक टाईम असा पण होता ज्यावेळी मी पूर्ण डिमोटिवेट झालेलो, जेव्हा असं वाटायचं की आता आपलं काहीच होऊ शकत नाही या इंडस्ट्रीत, आपण पुढं. म्हणजे मी खूप ऑडिशन देत होतो, पण एकीकडं पण सिलेक्शन होत नव्हतं. म्हणजे 2nd राऊंड 3rd राऊंडमध्ये जायचं, पण सिलेक्शन होतच नव्हतं. मग त्याच्यानंतर भावाने मला मोटिवेट केलं. मग 2023ला डिसेंबरचे शेवटचे दिवस चालू होते आणि मी अक्कलकोटला गेलेलो. अक्कलकोटवरनं आलो
आणि नितीन सरांनी कॉल केलेला की असं असं ऑफिसवर या. आणि मी अक्कलकोटवरनं आलो दुपारी 2 वाजता आणि मी लगेच गेलो तिथं. मग तिथं माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्या 1 दिवस आधी माझा मोठा भाऊ मला खूप सांगत होता की होईल रे, नको टेन्शन घेऊ, तू दिलंय ना ऑडिशन. स्वामींची कृपा आहे तुझ्यावर. हा, तसं पण म्हणू शकता. आणि दादा तर खूपच. किती वयाचा तू? माझं एज आता 13 कम्प्लीट. असं एवढं आता पूर्ण डिमोटिवेट झालेलं तू, असं काय घडत होतं तुझ्यासोबत? प्रेमातूनच पडलं? नाही तसलं नाही हो सर, तसलं नाही सर. आता तसं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझे आई वडील त्यांनी मला लहानपणापासून संस्कार लावले वगैरे, समाजात कसं वावरायचं हे जर ज्ञान दिलं. नंतर शाळेत म्हटलं तर माझे कणसे सर, मराठीचे शिक्षक, त्यांनी सगळं सांगितलं की शिकायचं असेल तर काय कर, तू पुढं जाऊन हे कर, तुला हे म्हणजे हे केलंस तर तुझं पुढं आयुष्यात चांगलं होईल. आणि ॲक्टिंगमध्ये म्हटलं तर नितीन सर 1 नंबरला. कारण फक्त नितीन सरच, कारण त्यांनी सांगितलं की तू असं केलंस तर माझं पण डिक्शन खूप खराब होतं. सर म्हणते तू तोंडात पेन घेऊन जर चावून बोल, जिभेचा व्यायाम कर, तोंडाचा व्यायाम कर. मग सगळं ते व्यायाम केल्यामुळं हे आता माझं डिक्शन जरा क्लिअर आहे. हे झालं तर फक्त ते नितीन सरांमुळेच झालं, त्यांच्यामुळे आता माझं डिक्शन क्लिअर आहे. तुझ्या अंगात कोण म्हातारा माणूस गेला का कोणाचा? नाही. एवढं फाडफाड बोलतो, एवढं मराठी शिकून घेतलं तू, आता राहिलं काय शिकायचं तू? व्हेरी नाईस. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. 12वी होऊ दे, काय असेल नसेल कॉलेज सुपरस्टार होऊ दे, तुमच्या आणखी काय फॉरेनला शिकायला जाऊ दे, अशी काहीतरी सिरीज तुमची कंटिन्यू चालू राहू दे. पण मला खरंच स्वतः मनापासून आवडेल की एखादं चांगलं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की इट्स मज्जा अजून तेवढं, तुमच्या अनुषंगाने ते ऑलरेडी मोठं होते, पण त्यांनी स्वतःच त्यांचा एखादा चांगला OTT प्लॅटफॉर्म तयार करून याला अजून मोठ्या स्केलवर नेलं तर मला नक्कीच आवडेल. कारण एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर थांबून राहण्यापेक्षा युट्यूब आहेच, म्हणजे भरपूर लोक बघतात आणि आजकाल मोबाईलमध्ये सगळ्यांचे असल्यामुळे तो पटकन ॲक्सेसिबल आहे. परंतु तुमच्या भविष्यासाठी मला असं वाटतं की जे पेड करून लोक सबस्क्रिप्शन घेऊन ज्या गोष्टी बघतात त्या अशा एखाद्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही दिसावं आम्हाला, आणि त्याच्या पुढच्या सगळ्या प्रमोशनसाठी तुम्ही यावं अशी माझी मनापासून तुम्हाला इच्छा आहे, शुभेच्छा आहे. थँक्यू भेटूया लवकर तुमच्या पुढच्या आणखी कुठल्या तरी प्रमोशनसाठी. तुम्ही काही फिल्म घेऊन या, नक्की आम्हाला. ऑल द बेस्ट. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.